लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पंढरपुरातील आषाढी वारी सुविधांची पाहणी आणि तयारीचा सविस्तर आढावा। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथे आषाढी वारी सोहळ्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला। चिखल व पाणी साचू नये यासाठी मुरमीकरण, दर्शन रांगेत पाणी, जेवण व आरोग्य सुविधा सुरळीतपणे देण्याचे निर्देश। पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज वारकरी पालखी तळ, पत्राशेड, दर्शन रांग, वाळवंट व भक्तिसागर येथे वारकरी व भाविकांसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली। वाखारीत मुरमीकरण व पाईपची व्यवस्था। दिनांक 18 जुलै रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाऊस सुरू असताना वाखरी पालखी तळाची पाहणी केली। तेथे पावसामुळे चिखल झाला होता, त्या ठिकाणी तात्काळ मुरमीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुरमीकरणाचं काम सुरू आहे। तसेच पाणी साचू नये म्हणून पाईप टाकण्यात आले आहेत। या कामाची पालकमंत्री गोरे यांनी पाहणी केली। या ठिकाणी अजिबात चिखल व पाणी साचणार नाही या दृष्टीने काम झाले पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले। दर्शन रांगेतील सुविधांवर भर। दर्शन रांगेत भाविकांना त्रास होणार नाही यासाठी पाण्याची पुरेशी सोय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे मोफत जेवण योग्य पद्धतीने व प्रत्येक भाविकाला मिळेल अशा पद्धतीने वाटप करावे असं त्यांनी सांगितलं। आरोग्य व वीज पुरवठ्याबाबत सूचना ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या आरोग्य पथकांमध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले। या भागात रात्रीच्या वेळी वीज जाणार नाही यासाठी वीज वितरण कंपनीशी समन्वय ठेवून काम करण्यास सांगितलं। स्वच्छतेवर लक्ष। या सर्व ठिकाणी स्वच्छतेला महत्त्व असून पंढरपूर नगर परिषद, मंदिर समिती तसेच अतिरिक्त नियुक्त करण्यात आलेले सफाई कर्मचारी यांनी वेळोवेळी तात्काळ हा सर्व भाग स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचं पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केलं। तसेच वाखरी पालखी तळ, भक्तिसागर, वाळवंट व दर्शन रांगेत ज्या ज्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा, पुरेसे सफाई मनुष्यबळ तसेच सक्शन मशीन आदीची पुरेशी प्रमाणात व्यवस्था करून शौचालय नियमित स्वच्छ राहतील या दृष्टीने नियुक्त केलेल्या सुपरवायझरने काटेकोरपणे काम करावे असंही पालकमंत्री गोरे यांनी निर्देशित दिले। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखी तळ, भक्तिसागर, 65 एकर, रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, दर्शन रांग येथे पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सचिन लंगुटे, गट विकास अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता अमित नेमकर, मुख्य अधिकारी महेश रोकडे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा। बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।